आपाजी किती दिवस होते मग तुम्ही इथं? किती दिवसा कार्यक्रम होता हा? त्यावेळेस हो त्यावेळेस 2 दिवसाचा आहे ना. 14 आणि 15 किती दिवसाचा कार्यक्रम होता? 2 दिवसाचा 14 आणि 15. 13 तारखेच्या कार्यक्रमाला नाही होते तुम्ही? नाही नाही नाही. 13 तारखेच्या कार्यक्रमात बाबासाहेबांनी परित्राण पाठ घेतला होता श्याम हॉटेल या ठिकाणी. असं असं मी घेतला होता. ऐकलं. आम्ही वाचण्यात ऐकलं. तुम्ही आता प्रत्यक्ष होते त्यावेळेस. बरं बरं कारण की 3 दिवसा कार्यक्रम होता हो. तो कार्यक्रम म्हणजे 13 ऑक्टोबर 1956ला हो. बाबासाहेबांना परित्राण पाठ करून घेतला श्याम हॉटेल या ठिकाणी हो गुरुचंद्रमणीच्या हातून. हो आणि 14 ऑक्टोबरला बाबासाहेबांना सर्व लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. हो गुरुचंद्रमणीने बाबासाहेबाला आधी दीक्षा दिली हो आणि बाबासाहेबांनी आपल्या लोकांना दिली. आणि जाहीर केलं त्या दिवशी हो. प्रत्येक बौद्ध माणसाने दर एक माणसाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली पाहिजे. द्यावी आणि- असं बाबासाहेबांनी जाहीर केला. हा. आणि 15 ऑक्टोबरला जाहीर त्यांचं भाषण होतं. हो आणि आमच्या खेड्यामध्ये का नाही प्रत्येकाकडे एक बुक दिलं हा. आणि त्या बुकमधून त्यांची सही बौद्ध हा. झाल्याची सही बौद्ध झाल्याची सही करून आणि घेतली. काही- पुण्यवान आहे तुम्ही. बाबासाहेब तुम्हाला पाहायला भेटले जिवंतपणे. आम्हाला तर शक्य नाही. आता तुम्हाला तुमचं पुण्यकर्म आहे. कॅमेरा पकडून 2-3 प्रश्न विचारतो. काय? तिकडे मागच्या मागे. नमस्कार, आदाब, शस्त्रीकाल, जय भीम, नमोबुद्ध. मित्रांनो, या ठिकाणी बाबाजी आपल्याला जे दिसत आहेत ते त्यांनी बाबासाहेबांच्या हातातून धम्म दीक्षा घेतलेली होती. आपण त्यांना काही प्रश्न विचारू. बाबाजी, तुम्ही कुठून आले? मी दारोड्यावरून आलो. हिंगणघाट तहसीलमध्ये दारोडा नावाचं गाव आहे, तिथून आलो. ज्या दिवशी धम्म दीक्षा घेतली, ज्यावेळेस तुम्ही धम्म दीक्षा घेतली त्यावेळेस तुम्ही किती वयाचे होते? काय वय होतं तुमचं? ज्यावेळेस धम्मदीक्षा घेतली त्यावेळेस मी 11 वर्षाचा होतो. तर बाबासाहेबांना तुम्ही साक्षात पाहिलं का? बिलकुल जवळून पाहिलं. कसे दिसायचे बाबासाहेब? हां कसे दिसायचे बाबासाहेब? आता त्याच्याबद्दल तर काही सांगणार नाही कशी दिसायची म्हणजे काय. बाबासाहेब लांब उंच, सुटा उठात, हो गोरे. हो गोरे. तर जेव्हा तुम्ही बाबासाहेबांना पाहिलं तेव्हा किती दूर उभे होते? मी त्या ह्याच्यापर्यंत ते आहे ना ते खंबा बस बस. म्हणजे कमसे कम 10-20 फुटाच्या अंतरावर तुम्ही उभे होते. 100 फुटाचे 10-20 नाही 100 फुटाच्या अंतराने. तर बाबासाहेबांच्या हातून तुम्ही दीक्षा घेतली. तुम्हाला कसं वाटत आहे आज? कसं वाटत आहे आज तुमच्या हातून? आम्ही यंग जनरेशननी काही लोकांनी धम्मदीक्षा घेतली आणि मलाही खूप स्वाभिमान वाटत आहे की आज बाबांना मी भेटत आहो आणि बाकीच्यांनाही खूप आनंद होत आहे की तुम्ही आज भेटत आहात. कसं वाटतं तुम्हाला? आता मला असं वाटते का 56 नंतर हा एक माझा नवा जन्म होत आहे. अरे वा, असं वाटतं. बोला बोला. नवा जन्म होता असं वाटत तुम्हाला? वाटून राहिलं. हो नाही तर आतापर्यंत झाले काही कार्यक्रम नाही, हे नाही, सगळे रिझल्ट निघाला आमचे लोक, काही नाही हे. पण आता यांनी सध्या याच्या भाषणामधून प्रामाणिकपणा दिसते. आता पुढं काय होईल हे सांगणार नाही, मात्र सध्या याच्यामध्ये कार्यामध्ये खूप प्रामाणिकपणा दिसते. तुम्हाला थोडं दुःख वाटत नाही की आता आपली दीक्षाभूमी ही काही मनोवाद्यांच्या विचारांच्या लोकांच्या हातात आहे असं तुम्हाला म्हणजे मनात काही खंत वाटत? दुःख तर भयंकर होते पण आपली ताकद नाही पुरत न त्यांच्या पुढं जाण्याची. तिथं कमजोर राहून का करतं ते हे दुःख वाटून किती दुःख वाटलं त्याला काही हे नाही. गुपचूप राहायला दुःख सहन करावं लागतं. काय करता भयंकर. काकांना भेटून खूप चांगलं वाटलं. तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहता की काका आज किती वर्षाचं काका? काय वय आहे तुमचं? माझं वय आता 80ला 1 कमी आहे. 79 वर्षाचे. तुमचं नाव एकदा सांगून. गोविंदा डोमाजी कांबळे, राहणार दारोडा, तहसील हिंगणघाट, जिल्हा वर्धा. तो मित्रांनो, तुम्ही बघत आहे की काकाजी आमच्यासोबत आहे. आता हे जे स्थळ आहे या ठिकाणी जे आंदोलन झालेलं आहे हे दीक्षाभूमीचं हे ठिकाण आहे आणि हे दीक्षाभूमी मुक्त करायचं हे जे आंदोलन आज उभारण्यात आलं, करण्यात आलं. हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूरच्या, विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यातून लोक आलेले होते. त्यात आम्हाला बाबाजी भेटले. खूप आनंद वाटला. तुम्हालाही कसं वाटलं तुम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.